टॉक्सिसिटीचे प्लांट्सची ते सुद्धा आपण काळजी घेणं गरजेचं आहे. दशपर्णी तयार करताना सुद्धा शेतकऱ्यांना व जनरल स्टेटमेंट करून 10 वनस्पती कुठले आणल्यानंतर तसंच तंबाखू खाते, त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला ते शरीराला टॉक्सिसिटी होऊ शकते. त्याच्यामुळे त्या गोष्टी आपण त्यांना सांगणं गरजेचं आहे. दशपर्णी सुद्धा चांगली आपल्याकडं भाजीपाल्यासाठी. त्याच्यामध्ये बघा कुठले कुठले यूज देऊ शकता तुम्ही. नीम आहे, करंज आहे, तुमचं सीताफळ आहे, नेरणी आहे, त्याच्यानंतर गुळवेल आहे. गुळवेल येथे सहज वापरतो. पपया आहे, बांबू आहे, टर्मरिक आहे, जिंजर आहे. वेगवेगळ्या जे काही अवेलेबल वनस्पती भरपूर आपल्याकडे आहे ते त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर आपल्याला दशपर्णीमध्ये काय करायला लागतं, 200 लिटर पाण्यामध्ये 10 लिटर गाईचं गोमूत्र, 2 किलो शेण, त्यानंतर 200 ग्राम टर्मरिकची पेस्ट म्हणजे आपल्या हळदीची पावडर तुम्ही वापरू शकता. 500 ग्राम जे काही जिंजर आहे त्याची पेस्ट वापरू शकता. त्याच्यानंतर हिंग 10 ग्राम. हिंगमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बुरशीनाशकाचे प्रॉपर्टी आहे, ते हिंग सुद्धा तुम्ही 10 ग्राम त्या ठिकाणी वापरू शकता. 1 किलो टोबॅकोची पावडर म्हणजे तंबाखूची, पुन्हा ग्रीन चिली म्हणजे आपल्या हिरव्या मिरचीची 1 किलो आणि 500 ग्राम जे आहे ते आपले जे काही लसणाची पेस्ट तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. तर हे काय महत्वाचे आहे, 2-3 विषय तुम्ही सांगितलं, जीवामृत आणि बीजामृत. या 2 गोष्टी मात्र तुम्ही येणाऱ्या खरीप सीझन मध्ये शेतकऱ्यांना एवढ्या जास्त 100 गोष्टी सांगितल्या शेतकरी